मिनी विधानसभेसाठी भाजपची मोर्चे बांधणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात मंगळवारी मुंबईत बैठक। नगरपालिका निवडणुकीसाठी ठरणार भाजपची रणनीती। विधिमंडळाची दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्याविना। विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा निर्णय अद्यापही प्रलंबित। 25 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता नाही। उदय सामंत यांचा महायुतीच्या नगरसेवकांना अल्टिमेटम। नगरसेवकांनी समाधानकारक काम करा, अन्यथा राजीनामा द्या। अकार्यक्षम नगरसेवकांना फार काळ टिकू देणार नाही, सामंतांचा इशारा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्हा दौऱ्यावर। सुनील मानेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। उपमुख्यमंत्री शिंदे आज सांगली दौऱ्यावर। आज सांगलीत रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार। बैलगाडा शर्यतीच्या बक्षिसांमध्ये थार आणि स्कॉर्पिओ सारख्या गाड्या। वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ। एकाच घरात हिंदू, मुस्लिम आणि अन्य धर्मियांची नावं असल्याचा प्रकार मनसेने आणला समोर। 350 पेक्षा अधिक मतदारांना तर पत्ताच नाही। बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। बिहारमधील निवडणूक प्रचार आज संध्याकाळी 5 वाजता संपणार। 11 नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यात 122 जागांसाठी मतदान। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अजब माहिती समोर। जमिनीच्या 300 कोटींच्या व्यवहारापोटी शीतल तेजवानींचा कारनामा। अमेडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता केलं खरेदी खत। शीतल तेजवानीच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता। इमिग्रेशन विभागाकडून तेजवानीची माहिती मागवण्याचं काम सुरू। तेजवानीने परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय असल्याचा अंदाज। मुंबईतील अनधिकृत फेरीवाले मुक्त करण्याचं लोकशाही मराठीचं अभियान। फेरीवाल्यांची संख्या वाढल्याने मुंबईकरांना नाहक त्रास। लोकशाही मराठी उठवणार या विरोधात आवाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।